नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 4800 पार। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 4800 पार। पण येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे त्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार 4800 पार। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार 4800 पार। पण येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार 4800 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि येत्या 30 दिवसात कोणकोणत्या अनुकूल घडामोडी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात घडणार आहेत की ज्यामुळे त्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव या ठिकाणी होणार आहे 4800 पार। तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी या $11.5 ते $12 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे। ब्राझीलमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट, जागतिक स्तरावरती अपेक्षेपेक्षा कमी होणारं सोयाबीनचं उत्पादन व पाम तेलाच्या बाजारातील तेजीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळताना दिसत आहे। आणि यामुळे आपल्याला येत्या 30 दिवसात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेजी दिसणार, कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सीबॉट वरती येत्या 30 दिवसात $12.5 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे। याचा देशांतर्गत बाजाराला फायदा होणार। कशामुळे होणार? कारण सोयाबीन इंटरनॅशनल कमोडिटी, त्यामुळे त्याचा फायदा तर होणार। आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनची विक्री 140 ते 150,000 क्विंटलच्या दरम्यान आहे। येत्या 30 दिवसात ही विक्री 1 लाख क्विंटलपर्यंत खाली येणार आहे, म्हणजे याचा अर्थ मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आहे। दुसरीकडे बाजारभाव 4200 ते 4500 दरम्यान, म्हणजे खालच्या स्तरावर सोयाबीनचा बाजारभाव, यात सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे। आता या सर्व अनुकूल घडामोडीमुळे होणार काय तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला एप्रिल महिन्यात म्हणजे येत्या 30 दिवसात 100% तेजी दिसणार। या तेजीमध्ये सुरुवातीला सोयाबीनचा भाव 4600 पार आणि 30 दिवस संपता 4800 पार पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। विक्रीचा विचार करणाऱ्या कास्तकार बांधवांसाठी माझा या ठिकाणी सल्ला आहे की आपण 4600च्या भावावर 50% सोयाबीन विक्री करा, 4800च्या भाव उर्वरित 50% विक्री करा, कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही। मग मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव
याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.